नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर तुम्हाला फोटोवरून कळलंच असेल, तर आज आहे करवंद महोत्सव आणि आपण जाणार आहोत तिथे करवंद महोत्सवाला. पण त्यापूर्वी एक थोडासा खेद वाटतो, कारण आम्हाला जायचं होतं डॉक्टरची अपॉइंटमेंट असल्यामुळे दवाखान्यात. तर तिकडून आलो आम्ही आणि नंतर इकडे आलो, तर थोडा उशीर झाला, कारण बाहेर गेले की आपल्या हाती नसतं. तर आपण आलो आहे आता करवंद या गावात. एंट्री केली गावात निघताच, आणि आमच्यासाठी आमचं नशीब नाही म्हणावं लागणार, कारण लग्नविवाह सोहळा जो होता तो नुकताच आटोपला आणि लोक बाहेर पडायला लागली. तरी पण म्हटलं चला जाऊया आपण. आणि बघा, नववधूसारखं सजलेलं गाव. करवंद महोत्सव जिथे होणार होता आज सोहळा झाला, इथे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा लग्न वाढदिवस आहे आजचा. तर त्या दिवशी त्यांची ज्या राणी आहेत शेवटच्या त्यांच्या ज्या 8व्या राणी आहेत, गुणवंताबाई इंगळे, शिवाजीराव इंगळे सरदार यांची कन्या, त्यांच्याशी त्यांचा 8वा विवाह झालेला होता. तर त्यांच्या लग्नाचा आज सोहळ्याचं निमित्ताने आज करवंद या गावात खूप मोठा महोत्सव साजरा झालेला आहे. तर खूप लांबून लांबून लोक आले, आमदार, खासदार, राजे महाराजे. तर खूपच अविस्मरणीय देखावा असा झालेला. हे बघा, आम्ही घरी आलो, चहा घेतला आणि पाहुण्यांसोबत चाललो. तर इथे त्यांच्या घराशेजारीच हा वाडा होता त्यांचा. तर आता काहीसा असं दिसतंय, तिथे गुणवंताबाईचा पुतळा पण आहे. आणि जे पाठीमागं दिसलं ते जातं. 8 दिवस अक्षरशः रेलचेल कार्यक्रमाची, अगदी हळद फोडण्यापासून, घाणा घालण्यापासून ते संपूर्ण जे लग्नाची विधी होते ते या गावात झालेले आहेत. तर हा आहे गुणवंताबाईंचा पुतळा आणि त्यांचा तो महाल होता वाडा. तर आता आपण जात आहोत बावनथडी गडी जी आहे तिकडे. तर ही आहे ती गडी. आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा वरती गेलो, दूरवरून दाखवलं होतं, पण आज तिथे जाण्यास मनाई आहे. आणि बाहेर खूप मोठा मंडप टाकलेला आहे कार्यक्रमासाठी. तर इथे आलो, काही ओळखीची मंडळी, पाहुणे मंडळी भेटली. आणि इथून मधून वरी जायचं असतं, पण आज तिथून जाण्यास मनाई आहे. तर आम्ही खालीच थांबलो. तर चला जे दाखवल्या जाऊ शकतं इकडे समोर आहे मंडप. आणि इथे आहे छत्रपती शिवाजीरावांचा पुतळा. इथे आहे दर्शन मीडियावाले लोक पण आहेत, त्यांनी दर्शन ज्यांच्यामुळे आज आपण आहोत. आपला धर्म आहे, देश आहे, असे आपले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची ही सासरवाडी, जे आपल्या पाहुण्यांचं गाव आहे, आपल्या 7 तालुक्यात दर्शन घेतलं. पुढील कार्यक्रमासाठी निघालो. इथे दुपारी विवाह सोहळ्याला खूप भरगच्च अशी जनता आलेली होती. तर अजूनही कार्यक्रम चालू आहेत. हा आहे त्यांचा फोटो गुणवंताबाईंचा. हे त्यांच्या विवाहाचं आहे का पोस्टर, आणि मोडी लिपीत लिहिलेलं आहे, ते आपल्याला वाचणं शक्य नाही. आणि त्यांच्या घराण्याची ही माहिती आहे. तर खूप अशी माहिती पण इथे सांगितलेली आहे. शिवाजीराव इंगळे सरदारांच्या त्या कन्यारत्न, खूप सुंदर सोज्वळ असं त्यांचा फोटो आहे. तर इथे बरीचशी माहिती त्यांनी प्रदर्शनीत ठेवली होती, जेणेकरून आपला इतिहास सर्वांना माहीत व्हावा. त्या काळातली नाणी असतील, त्या काळातली शस्त्रास्त्र असतील, काही साहित्य असतील, हे इथे ठेवलेले आहेत. तर ही नाणी आहेत आणि साहित्य पण आहे इथे. सर्व त्याच्या इकडे टोप वगैरे आहेत त्यांचे काळातील.
तर शस्त्रास्त्र बघा किती आहेत. खंजीर असतील, नाल असतील, चाकू, सुरे, कोयते, बाण, अजून जेही असेल शेतीची अवजारे, परत तलवार वगैरे आहे, भाला पण आहे, अडकिते वगैरे त्यांच्या काळातील जे जे परशू हे बघा आहे. तिकडे कोयते आहेत, खंजीर आहे, कट्यार आहे आणि बरेच असे आहेत जे आपल्याला काहीची नावंही माहीत नाहीत. तर तलवारी पण खूप आहेत, कारण त्या तलवारी तर आपण उचलू शकत नाही. आणि दंडाला बांधायचं चिलखत वगैरे खूप आहे इथे प्रदर्शनीमध्ये ठेवलेलं. तर चोख बंदोबस्त पण आहे, कुलूप किल्ले आहे त्या काळातील, ढाल तलवार, तलवारी पण खूप प्रकारच्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य ठेवलेलं आहे. हे भाले पण आहेत. आपल्याला तर उचलताही येत नाही, त्या लोकांनी हे सर्व घेऊन युद्ध केलेलं आहे. तर ते कसे असतील बघा, ही तलवार कशी आहे. मोजक्या याच्यात दाखवणं शक्य नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ थोडा लांबलेला आहे. तरी असू द्या, पण पूर्ण बघा. पुस्तकांचं पण इथे प्रदर्शनी आहे. उजव्या साईडला खूप अशी वेगळी वेगळी ऐतिहासिक पुस्तके आहेत. आणि आता आपण तिथून चाललो आहे. इकडे बारव आहे, महादेव मंदिर आहे खाली, तर तिकडे जात आहोत. काही अवशेष बाकी आहेत अजूनही, पण बारवेला पाणी नाही आणि थोडंसं पडझड पण बरीच झालेली आहे. हे बघा, ही बारव आहे. आता तरी बरीच रंगरंगोटी केलेली आहे. त्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला काही असं विशेष नव्हतं, पण आज बऱ्यापैकी आहे. इथे अग्निशमन दलाची गाडी आहे, ॲम्ब्युलन्स आहे, सगळ्या सुविधा अतिशय सुसज्ज आहेत. तर हे बघा, वरून दाखवते मी. पायऱ्या पण आहेत इथे खाली जायला. 2-3 रस्ते आहे बारवेत जायला. तर अशी बारव आहे. पाणी थोडं कमीच आहे. इकडे एक परत आई तुळजाभवानीचं मंदिर पण आहे, पण तिकडे आपण सध्या जाणार नाही. याच्यावर जाळी लावलेली आहे, जेणेकरून मुलं बाळं जे आहेत ते इथून कोणाला पडून इजा होऊ नये. हे आहे त्या काळातलं शिवमंदिर. तर इथे उजेड नव्हता, नुकती लाईट गेलेली होती. तर इकडून बघा किती खोल आहे. आणि बाहेरून आल्यामुळं माझा अवतार तर असा झालेला होता उन्हामुळे. हे आमचे पाहुणे पण आहेत. आणि इथे आहेत बारवेवरच्या आसरा. खरंच किती अभिमान वाटतो आपल्याला ना, आपल्या भूमीतून काय काय झालेलं आहे, पण आपल्याला ते काही काळाने माहिती नव्हतं. आता माहिती होत आहे. पाणी आहे थोडं बारवेला. बघा वरून खाली यायला किती हे होतंय. सर्वांच्या पाहुणे लग्नाला आमंत्रण सोहळा आहे त्यानिमित्ताने. तर
या माझ्या शाळेच्या सेवेमध्ये जर काही चुकलं असेल तर ते माझं आहे. जे काही तुम्हाला आवडलं असेल ते बोलण्याचं आणि कुठेतरी ऐकलेलं आहे. आणि नंतर थोड्या आपल्या प्रेम आहे मी बोलत सखा प्रभावत वाचायची पूर्ण आणि मी बाबाला झाडी आणतो दिलं फेरफटका पण मारायचा, कारण इथे दाखवायचं आहे इथली सगळ्या ज्या वास्तू आहेत त्या अजूनही काही थोड्या उभ्या आहेत आणि काही आता काळानुसार पडलेल्या आहेत. तर हे बघा सर्वांनी आपल्या आपल्या दारी त्यांचे फोटो लावले. त्या काळातील माढ्या आहेत अजून आणि विहीर आहे त्यावर पण याचं झाकण टाकलेलं आहे आणि बरेच अवशेष आहेत अजून. तर हे गाव बाराबुर्जी गाव म्हणतात त्याला, करवंड. तर असं आहे हे गाव. आपण आलो आता घरी. हे बघा माडी. तर आपण आलो आता घरी आणि थोड्या वेळाने आमच्या पाहुण्यांचं जे घर आहे त्यांच्या वाड्याला लागूनच आहे, त्यामुळे आता आलो घरी आणि आता त्यांच्याकडे जेवायचं आहे आणि गेलं की लगेच निघायचं. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा पूर्ण व्लॉग दिवसाचा? तर आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.